खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यामध्ये TWPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा 17 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता साकेत पोलीस मैदान ठाणे येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन अध्यक्ष अभिजित दरेकर, MCA सदस्य नगरसेवक विकास रिपाळे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या कार्यक्रमाविषयी माहिती देण्याकरिता ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुरजुडे, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष अभिजित पवार यांनी सदर कार्यक्रमाविषयीची माहिती पत्रकार परिषदेत दिली। सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। TWPL 2026 या क्रिकेट टुर्नामेंटच्या चॅम्पियनशिपचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे। या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून माझी आणि माननीय श्री अभिजित पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। तर आमच्या कमिटीने एक आगळा वेगळा एक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम इथे आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तसंच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन नॅशनल लेवलची जी असोसिएशन आहे, ज्याचे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब प्रेसिडेंट आहेत आणि ठाणे झोनचे आमचे माननीय श्री अभिजित दरेकर जे ठाणे झोनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट इथे साकेत ग्राउंड पोलीस ग्राउंड येथे ठाणे इथे आयोजित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 16 फ्रँचायझीज आहेत। ठाण्यातल्या बऱ्याचशा चांगल्या कमिटीजनी, चांगल्या असोसिएशन असतील, चांगले पॉलिटिकल पर्सन्स असतील किंवा बिझनेसमन्स असतील, त्यांनी ह्या फ्रँचायझी विकत घेऊन खेळाडूंना एक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण इथे इंडियामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधले 16 आयकॉन्स प्लेयर्स आपण खेळाडू इथे आणत आहोत, ज्या प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन खेळला जाईल आणि 16 नॅशनल आयकॉन्स सोबत 16 ठाणे वॉर्ड आयकॉन सुद्धाही त्याच्यामध्ये खेळणार आहेत। म्हणजे ठाण्यामधले जे चांगले बेस्ट प्लेयर्स असतात त्यापैकी 16 खेळाडू आम्ही निवडलेले आहेत, ते प्रत्येक टीममध्ये आपण दिलेले आहेत आणि त्यासोबत 16 टीमचा असा एक स्क्वॉड असणार आहे। अशा 16 टीम इथे 3 दिवस डे नाईट टुर्नामेंट खेळणार आहेत। तर सुंदर असं नियोजन आहे। एक नवीन काहीतरी प्रयत्न करतोय ठाण्यामध्ये 360 ग्राउंडवर आतापर्यंत होणारी ही पहिली टुर्नामेंट आहे आमच्या माहितीनुसार तरी, की जी आमच्या प्रयत्नाने अभिजित पवार साहेब असतील, मी असेल किंवा आमची सगळी असोसिएशन असेल, आमच्या सर्व टीमच्या मेहनतीने आज ही टुर्नामेंट एक शेवटच्या क्षणावर आलेली आहे, की जी उद्या आमची ओपनिंग आहे। तर सुंदर अशी टुर्नामेंट होईल, की तुम्ही ती टुर्नामेंट बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी यावं ही विनंती। क्रिकेट प्रेमी आणि नागरिकांना मी हेच आवाहन करीन की टेनिस क्रिकेट आता हे लेदर क्रिकेटच्या बरोबरीने पुढे वाढत आहे। काही वर्षांनी BCCI सोबत एक चांगली असोसिएशन म्हणून आमचा असा अंदाज आहे आणि आमच्याशी म्हणणं आहे, आमच्याशी जिद्द पण आहे की टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ही BCCIच्या लेवलला जावी आणि टेनिस क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा भारतामध्ये, भारताच्या बाहेर, की जेणेकरून हे खेळाडू तयार होतील, त्यांचा जो स्किल आहे त्यांना कुठल्याही चांगल्या ठिकाणी त्यांचा उपयोग करता येईल आणि ते खेळाडू मोठ्या पातळीवर खेळतील। म्हणून आम्ही क्रिकेट खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना आणि नागरिकांना आवाहन करीन की तुम्ही दिनांक 17, 18, 19 रोजी शुक्रवार, शनिवार, रविवार आहे, सुट्टीचे दिवस आहेत, तर तुम्ही साकेत ग्राउंड जे आपल्या साकेत रोड इथे आहे, पोलीस ग्राउंड जे आहे, तिथे तुम्ही सर्वांनी संध्याकाळच्या वेळेस या क्रिकेट टुर्नामेंटचा अनुभव घेण्यासाठी इकडे यावा, खेळाडूंचा आनंद घेण्यासाठी यावा आणि खरंच खूप आकर्षक या मॅचेस होणार आहेत। तर मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो। धन्यवाद। सन्माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे निखिलजी बुरजुडे यांनी सर्व बाकीच्या गोष्टी तर सांगितल्याच आहेत, पण आपण टोटल 15 ते 20 लाखापर्यंत सगळा बक्षिसांचा खर्च टोटल गेलेला आहे। त्याच्यामध्ये बाईक्स असतील, प्रेक्षकांचे प्राइजेस असतील, फिल्डरांचे मॅन ऑफ द मॅच असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं त्यांना जी गरज त्यांना लागणार आहे इथून पुढे खेळण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी या आपण बक्षिसाच्या रूपात या आपल्या खेळाडूंना आपण देत आहोत। प्रेक्षकांनाही वेगवेगळं आहे ते तुम्हाला दिसेलच। पोस्टर्स असतील, जे पोस्टर घेऊन आले असतील, चांगले पोस्टर्स वाटले असतील, त्याच्यानंतर कॅच पकडेल 6 लाख, म्हणजे सर्वीकडे असे गोल 360 ग्राउंड वरती जो चांगली कॅच पकडेल, जो एका हातात कॅच पकडेल त्यासाठी वेगळं प्राइज आहे, आणि काही ठिकाणी एका हातात कॅच पकडलं तर वेगळं प्राइज होतं, आपल्याकडे तर दोन्ही हाताने पकडलं तरी वेगळं प्राइज आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचं हे पहिल्यांदा आयोजन असं
सर्वात चांगलं ठाण्यामध्ये झालेलं आहे, या पोलीस ग्राउंडमध्ये झालेलं आहे. यात सर्वात मोठा वाटा पोलिसांचा असला तरी त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यांनी परमिशन्स दिल्या, त्यांचाही खूप 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 आभार. पण जी कमिटी आमच्या सोबत जी काम करते त्यांचाही खूप मोलाचा वाटा त्याच्यामध्ये आहे. कारण की ते जसे पिक्चरमध्ये डायरेक्टर असतात की पडद्यामागूनच ते काम करत असतात, तसे आमच्या पडद्यामागून आम्हाला पुढे करत 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 ते स्वतः आमच्या मागून ते स्वतः काम करतायत. रात्रीचं जो म्हणजे आपण उष्णतेची अशी काळजी घेतली आहे की बाबा ऊन असेल वगैरे त्या सर्व गोष्टींचे, तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच की जेवढ्या नाईट्स मॅचेस जेवढ्या जास्त होतील त्यामुळे प्लेयर्स लोकांना, प्रेक्षकांना त्याचा काहीही तोटा होऊ नये यासाठी त्या सर्व मॅचेस नाईट जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण कमिटीचा असेल. खेळाडूंचं प्रोत्साहन म्हणजे ज्या पद्धतीने टुर्नामेंट अनाऊन्स केल्यानंतर काही थोडाच कालावधी होता, त्या कालावधीमध्ये अनेक जणांनी जे फॉर्म्स भरलेत, रजिस्ट्रेशन केलेत, म्हणजे त्या रजिस्ट्रेशन केल्यामधूनच माहीत पडतं की या प्लेयर्स लोकांची किती उत्सुकता असते. तर पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा काहीही असो, त्यात आम्ही खेळणार म्हणजे खेळणारच. कारण की त्यांची एक प्रकारची ती जिद्द आहे आणि ती जिद्द ज्याप्रमाणे ज्या भारताचे अध्यक्ष खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब आहेत, अभिजित दरेकर आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही लोक आहोत. म्हणजे खेळाडूंना जेवढं प्रोत्साहन आमच्याकडनं करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करू. आणि हा भला मोठा असा स्टँड, भला मोठं असं जसं एखाद्या कलाकाराला एक स्टेज उपलब्ध आपण करून देतो, त्याच पद्धतीने या आता क्रिकेटमध्येही या सर्व गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता असल्यामुळे एवढं मोठं प्राधान्य टेनिस क्रिकेटला आता देण्यात येत आहे.